टिंबर एरिया सांगलीमध्ये क्रेनमार्फत लाकूड जड अवजड मालाची अवैधपणे होणारी वाहतूक यास प्रतिबंध करण्यात यावा यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे परिवहन अधिकारी यांना निवेदन। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये क्रेनच्या साहाय्याने अत्यंत धोकादायक पद्धतीने अवजड वाहतूक केली जाते। यात प्रामुख्याने टिंबर एरिया सांगली, टिंबर मार्केट मिरज येथे लाकडाची ने-आण करण्यात येत आहे। सांगली शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या ठिकाणी लाकडाच्या वखारीचे साम्राज्य आहे। बहुतांश ठिकाणी लाकडाची अवैध मार्गाने म्हणजेच क्रेनच्या माध्यमातून कोणतीही काळजी न घेता वाहतूक केली जात असते। टिंबर एरिया सांगली येथे 2 ते 3 मोठे अपघात होऊन काही व्यक्ती प्राणास मुकले आहेत। भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून सर्व क्रेन चालक, मालक, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर वाहन धारकांना योग्य ती समज द्यावी। तसेच सर्व मिल धारक, लाकूड व्यापारी यांना देखील सुरक्षित वाहतुकीबाबत सूचना द्याव्यात व अशा वाहतुकीस प्रतिबंध करावा असे निवेदन देण्यात आले। या निवेदनावर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेश सचिव सतीश मोटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाददादा रिसोडे, सांगली जिल्हा अध्यक्ष सुरेश सपकाळ, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आरवाळे यांच्या सह्या आहेत। हे नियोजन देत असताना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजू मुजावर, लोणारी टाइम्सचे मुख्य संपादक विजय धंगेकर, महाराष्ट्र 24 तासचे मुख्य संपादक रोहित जाधव व ज्येष्ठ पत्रकार मंडळी उपस्थित होते।